स्वार्थी मतलबी स्त्रीची 18 लक्षणे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। नंबर 1, ज्या स्त्रीला रात्री उशिरा झोपणे आणि सकाळी उशिरा उठण्याची सवय असते अशा स्त्रीच्या संसारात किंवा घरात कधीही लक्ष्मी वास करत नाही। नंबर 2, जी स्त्री नवऱ्याचा सतत अपमान करते त्या स्त्रीमुळे त्या नवऱ्याची कधीही प्रगती होत नाही। नंबर 3, जी स्त्री घरामध्ये म्हणजे सासरमधील वडीलधाऱ्या लोकांचा आदर करत नाही ती स्त्री संसारामध्ये कधीही सुख निर्माण करू शकत नाही। नंबर 4, ज्या स्त्रीला पैसा कमावण्याची सवय असते, जिला जास्त संपत्तीचा हाव असतो अशी स्त्री मूर्खासारखे वागून संसार योग्य पद्धतीने करत नाही। नंबर 5, जी स्त्री आपल्या माहेरच्या लोकांचे ऐकून आपल्या सासूसासऱ्यांचा अपमान करते, त्यांच्याशी भांडते अशी स्त्री स्वार्थीच असते। नंबर 6, जी स्त्री आपल्या नवऱ्याला धोका देऊन परपुरुषाशी संबंध ठेवते ती स्त्री निव्वळ मूर्ख असते। नंबर 7, जी स्त्री पतीचे म्हणणे कधीही ऐकून घेत नाही, त्याच्या प्रत्येक विचाराला विरोध करते, त्यांच्याशी वाद घालते अशी स्त्री संसार सुखी करू शकत नाही। नंबर 8, जी स्त्री आपल्या सासरच्या घरातून महागड्या वस्तू किंवा पैसे चोरून आपल्या माहेरच्या लोकांना देत असते अशा घरात कधीही लक्ष्मी राहत नाही। नंबर 9, जी स्त्री सासरमधील जबाबदाऱ्या पार न पाडता सतत माहेरी जाणे, आई वडिलांच्याकडे जास्त लक्ष देणे हे कारण सुखी संसारातील अडथळा होऊ शकते। नंबर 10, जी स्त्री आपल्या पतीचा अजिबातच आदर करत नाही ती स्त्री फक्त स्वार्थीच असू शकते। नंबर 11, जी स्त्री कौटुंबिक वातावरण जुळवून घेऊ शकत नाही ती स्त्री स्वार्थीच म्हटली पाहिजे। नंबर 12, जी स्त्री सासरच्या घरामध्ये झालेल्या गोष्टी बाहेर जाऊन सांगते, सासरच्या लोकांच्या निंदा माहेरच्या लोकांसोबत करते, सतत सासरच्या लोकांना नावं ठेवल्यामुळे सासरमध्ये कधीही सुख निर्माण होत नाही। नंबर 13, जी स्त्री नवऱ्याचा सासरच्या माणसांचा बाहेरच्या लोकांसमोर सतत अपमान करते त्या घरात कधीही मान सन्मान येत नाही। नंबर 14, जी स्त्री घरातील कामे सोडून सतत शेजारपाजारी जाऊन बसते ती स्त्री घरामध्ये प्रगती करू शकत नाही। नंबर 15, ज्या स्त्रीला प्रमाणापेक्षा जास्त मेकअप करण्याची सवय असते ती स्त्री मेकअपसाठी लागणाऱ्या साहित्यांमध्ये खूप खर्च करते, त्यामुळे नवऱ्याच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होतच नाही। नंबर 16, जी स्त्री घरात स्वयंपाक बनवायला सतत कंटाळते व सतत बाहेर जेवायला जाणे किंवा बाहेरचे जेवण मागवणे व ते खाणे आणि तेच जेवण मुलांना वाढणे, पतीला वाढणे, त्यामुळे घरात आर्थिक टंचाई निर्माण होते। नंबर 17, नवऱ्याची कमाई थोडी असताना घरात मागण्या मोठमोठ्या करते आणि मागितलेल्या गोष्टी नाही दिल्या की त्यावरून भांडण करते अशा स्त्रिया स्वार्थी मतलबी आणि मूर्खसुद्धा असतात। नंबर 18, ज्या स्त्रिया रागीट असतात, तापट असतात, त्यांना फक्त नको त्या गोष्टींवरून भांडण करणे माहीत असते अशा स्त्रिया फक्त स्वतःचाच विचार करतात, ना नवऱ्याचा, ना सासूसासऱ्यांचा, ना त्यांच्या सासरचा। त्यामुळे ही लक्षणे ज्या स्त्रीमध्ये असतील त्या स्त्रीच्या संसारामध्ये तिला कधीही सुख मिळणार नाही आणि तिचा संसार कधीच सुखी होणार नाही। मला माहीत आहे माझ्या ज्या मैत्रिणी हा व्हिडिओ ऐकत आहेत त्यांच्यामध्ये यातील एकही गुण नाही, त्या खूप गुणी आहेत। तुमच्या नजरेत अशी कोण स्त्री आहे का ती फक्त स्वतःचाच विचार करते? असेल तर कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू युनिवर्स।